आज मी आजीच्या चव या चॅनलमध्ये हरभऱ्याचा मुळा गावरान तवा चवीने खा, गावरान मेवा चवीने खावा. तर हा जो हरभऱ्याचा मुळा आहे, परवा एक व्हिडिओ टाकला होता. तो कसा फ्लॅटमध्ये शहरी एक खोली असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण सोलून तव्यावर भाजून खातो. परंतु आज मी जो दाखवणार आहे तो गावाकडे कसा भाजतात ते दाखवणार आहे. काही हरभऱ्याच्या 2 गड्ड्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या गड्ड्या आता एका जाळावर धरायच्या पाळशा. ह्या काटके माझ्या बागेतल्या आहेत सगळ्या. बागेमध्ये तुरीची झाडं होती 2-4, त्यांचे निघालेले हे असं भाजायचं आणि याची चव काही वेगळीच असते बघा. याच्यावर भाजायचं, जरा जपूनच करायचं. आता टेरेस आहे माझं म्हणून मी इथे केले आणि ते असं भाजून काढायचं. याला हुळा म्हणतात, खऱ्या अर्थानं हा हुळा म्हणजे याच्यावर भाजलेला. हे पा ते सगळे आणि ह्याची चव आहे ना खूप वेगळी लागते बघा. आता ज्या भाजल्या त्या इथे झटकायच्या. म्हणजे शेतकरी मंडळी रानामध्ये अशा प्रकारचा रानमेवा खातात आणि तो खरा पौष्टिकच. आणि विशेष म्हणजे ते नाश्त्याविषयीला असं काही करत नाही आहे. सकाळी जर राखणाला गेले तर हा गोळा काढणार आणि मूळ स्वरूपातलं ज्याला म्हणतात ते खायला त्यांना मिळतं. आता पहा त्याचं झटकायचा, कारण काय होतं मग याच्यामध्येही तो पडतो, तो जळून जातो. म्हणून ते बाजूला काढायचं आणि हे असं काढून घ्यायचं. म्हणजे रानात गेल्यानंतर शेतकरी फक्त काड्याची पेटी घेऊन जातो, बाकीचे सर्व साहित्य तिथं असते. नसलं तरी त्यांच्याकडे एक जुनी पद्धत होती पहा. 2 पांढरे दगड, त्याला गारगोटी असं म्हणतात, एकावर एक घासलेची जाळ व्हायचा आणि पेटवायचे, पण ठेवायचे काड्याची पेट. आता हा भाजलाय, याला फक्त असं जाळ करायचा आणि हा सगळा मी आता भाजून घेणार आहे बघा. त्याच्यावरती याची जी चव आहे ना खूप सुंदर लागते. आणि विशेष म्हणजे काही गृहिणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कामं नसतात, घरी असतात, पापड 2-3 कोरड्या करतात, त्यावेळेला ह्या खाऊचा उपयोग वाळून ठेवतात. आता हा दुसरा भाग लागतो त्याच्यावर. म्हणजे तुमच्या लहानपणी तुम्ही मुक्काम पोस्ट पळवे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे अशा प्रकारे गावी असताना हुळा भाजून खात होता असे दिसते. हो, मामाच्या गावी, चुलत्यांच्या गावी. आईवडिलांचं तो दुकान होतं, शेती लोकांना दिलेली ती वाट्याने. पण मग मामाच्या चुलत्याच्या गावी बोलवून घ्यायचे, खास बोलवून घ्यायचं त्याच्यासाठी. आणि मग ते खाल्लं जायचं तिथे. हे पाहिजे असं असं भाजायचं आता याच्यावरती, ह्या जाळावरती. म्हणजे ज्वारीचा हुरडा खातात त्या काळात येतो का हरभरा? हा, तर त्यात आता थोड्या वेळाने 15 दिवसांनी हुरडा येतो आणि त्याच्या आधी हा हुळा येतो. हे पीक लवकर येतं जरा. हे पहा, आपला हरभऱ्याचा हुळा तयार झालेला आहे. आता हे ना याच्यामध्ये गळतो, आपण जेव्हा करतो तेव्हा याच्यात गळतो. मी तो निवडून निवडून काढलेला आहे. असं गावाला काय करतं, असं भाजायचं, ते बाजूला सारायचं आणि त्याच्यातून वेचून घ्यायचं. पुढे जाळ करायचा, ते सारून घ्यायचं आणि मग काढायचं. याच्यात 1-2 असे मिळतात अजून पण. तर याप्रमाणे तो सगळा भाजून घेतला इथे. आणि विशेष म्हणजे याची जी चव आहे ना ती कढईत किंवा तव्यावर भाजल्यावर जी येते ती नाही. याची चव खूप छान लागते. तर मग आता ह्या सोडून देणार आहे मी. खरं चवीनं खावा. तुमच्या घरी जर टेरेस असेल किंवा खाली घर असेल, अंगण असेल, तर अशा काटके आपल्याला मिळतात, लाकडं जुनी मिळतात. त्याच्यावरती थंडीच्या दिवसात थंडीची ऊब पण घ्यायची, शेकोटीची, आणि हरभरा पण खायचा. म्हणून तर शेतकरी राजा म्हटलं गेलेलं आहे. आरोग्य संपन्न जीवन जगणारा हा शेतकरी. पूर्वी म्हणायचे कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यवसाय आणि उत्तम शेती. तर आज खरंच आहे, शेतीला पूर्वीच्या काळी 3रं स्थान होतं, पण आज उत्तम शेती, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ व्यवसाय असं म्हटलं गेलेलं आहे. आता व्यवसाय ज्याचा चालतो त्याला मध्यम म्हणायचं, पण
नोकरीमध्ये किती हाल आहेत म्हणून मी तिला 3ऱ्या नंबरला घेतलेलं आहे. आणि गावाकडचे लोक नोकरी धंदा करणाऱ्या शहरात गेलेल्या मुलांना हे हमखास म्हणायचे, काय नोकरी करतो? काय नोकरी कशी आहे? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. तर तसं नाही आहे, काळ बदललेला आहे. पण शेतकरी हा राजा, तो राजाच असतो, त्याला कुठलं पद लागत नाही. पण मनानं आणि शरीरानं खरा तो राजा आज आहे, उद्या पण राहील. आणि अशा प्रकारे त्या राजाला आपण उदंड आयुष्य देणं, भरपूर उत्पन्न मिळून सुसंपन्न जीवन जगो हीच मी भूमातेच्या चरणी प्रार्थना करते.